मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता सुख झाले ओ साजनी, साजनी साजनी सुख झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले साजनी, सुख झाले मो साजनी चा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल वाले, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बलवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी असं. बहुत सुकृताची जोड, बहुत सुकृताची जोडी राम. म्हणून विठ्ठली आवडी, आवडी म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा,
तो हा विठ्ठल देवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबार तो हा माधव बरबार पर कोमा देवी राम पर कोमा देवी तो हा विठ्ठल हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जिमुन मुकुर सुधारी वरण रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिराः अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती एवढंच राहू हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय थोडासा आत आवाज देऊन विको कमी कर थोडासा मास्टर वाढव विको थोडा कमी कर फक्त म्हणताना दे विको बोलताना कमी राहू आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य वर्णानी ब्राह्मण अहमदनगर नावाचा जिल्हा आहे आपल्या औरंगाबादच्या पलीकडून आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे पारनेर तालुक्याला एक पिंपळनेर नावाचं गाव आहे आणि त्या पिंपळनेरचे रहिवासी वारकरी संप्रदायाचे अभंग लिहिणारे शेवटचे संत आहेत त्यांच्यानंतरचा अभंग संप्रदायाला मान्य नाही जरी कोणी लिहिला तो उत्तम असला योग्य असला तरी कीर्तनाला घेता येत नाही कीर्तनाला जी अभंग घेतली जातात ती अभंग लिहिण्याची परंपरा ज्या साधूच्या नंतर थांबली ते शेवटचे साधू आहे संत पंचायतनमधले त्यांचं नाव आहे संत शिरोमणी निळोबा महाराज जगद्गुरु तुकोबारांचे पट्ट शिष्य आहेत वर्णाने ब्राह्मण आहेत आणि नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये पिंपळनेर गावाला जशी देहू आळंदीला ज्ञानोबा तुकोबांची माऊलींची समाधी तुकोबारांचं वैकुंठ गमन आहे तसं पिंपळनेर गावाला निळोबारांची समाधी आहे त्या निळोबारांच्या अभंग गाथेमधला चार चरणाचा चार कडव्याचा अत्यंत सोपा देवाची आवड सांगणारा आजचा अभंग आहे विठाला 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 विठ्ठल 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 हा
विठ्ठला 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 ठाला 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 देवाची आवड सांगणारा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे निळोबाराय या विश्वातल्या परमात्म्याला देवाला काय आवडतं त्याचं गोड चिंतन या अभंगामध्ये देतात. तशा 3 प्रकारची आवडी आहेत जगात. एक देवाला आवडतं, एक साधूला आवडतं आणि एक तुम्हाला मला आवडतं. तुमची माझी पाहता पाहता देवाला काय आवडतं अभंगामध्ये त्याचं वर्णन आहे. आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या देवळाई गावामध्ये. गेल्या 28 वर्षाची परंपरा घेऊन परमश्रद्धे परमादरणीय गुरुतुल्य आणि आमच्या वडिलाप्रमाणे पितृछत्र असणारे पांडुरंग महाराज आणि महाराजांच्या सौजन्यातून मार्गदर्शनाखाली हा परंपरागत 28 वर्षापासून चालत असलेला देवळाई गावचा अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही 3रा दिवस आहे ना, आज 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्रीमद भागवत कथाकार महाराजांच्याच पोटी जन्माला आलेले. महाराजांनी जी सेवा केली त्या सेवेचं फल मिळालं. नाही तर संताचे ते आप्त नवती संत जन. बरं, एखाद्या हरिभक्ताच्या पोटी हरिभक्तच जन्माला येईल असं सांगता येत नाही, पण त्याला सेवा करावी लागते, मनातून करावी लागते आणि ती सेवा फळाला आली. आणि पांडुरंग महाराजांच्याच पोटी ज्यांचा जन्म झाला असे आमचे हरिभक्त परायण कीर्तनकार भागवत कथाकार निवृत्ती महाराज यांच्या सौजन्यातून नियोजनातून या देवळाई गावाला हे चांगल्या प्रतिपंढरीचं स्वरूप निर्माण झालं. आणि त्या दृष्टीनं आज आपल्या देवळाई गावाला निवृत्ती महाराजांनी आणि पांडुरंग महाराजांनी आदेश केला म्हणून त्यातून येण्याचा हा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अतिशय सुंदरचं वातावरण आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध आहे. अनेक कार्यक्रमाची नियोजनं औरंगाबाद जिल्हा चिते पिंपळगाव परिसरामध्ये या खालच्या पट्ट्यामध्ये ज्यांच्याकडे असतात, अत्यंत तळमळीनं परमार्थाची जोपासना करणारे आमचे परम मित्र परम आदरणीय ज्यांनी खरं तर या भागामध्ये पहिल्यांदा आम्हाला आणलं असे आमची परमश्रद्धेय गणेश महाराज तराशी. खरं तर तेही या कार्यक्रमाचे एक भाग आहेत. महाराजांनी आग्रह केला होता, निवृत्ती महाराजांनी महाराजांना फोन केला होता आणि या सगळ्यांच्या माध्यमामधून ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून देण्यात आली. आणि त्या दृष्टीनं आज आपल्या या देवळाई गावाला 28व्या वर्षातल्या सप्ताहातलं हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अतिशय सुंदरचं वातावरण आहे. गणेश महाराज तराशे त्यांनी विना घेतला होता, गोड गातात, ते आपल्याला गाण्याकरता आहेत. तदनंतर माझ्याकडे मोठी यादीच महाराजांनी दिलेली आहे. त्यामध्ये कार्यक्रमाचे मार्गदर्शक पांडुरंग महाराज असतील, ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ असणारे कदम माऊली असतील, गायनाचार्य गणेश बाबा तराशे असतील, मृदंग सम्राट मृदंग अलंकार संतोष महाराज, ऋषिकेश महाराज, हे पण महाराजांच्या जीवनातलं सेवेचं फळ मिळालेलं आहे. ऋषी महाराजांच्या रूपानं महाराजांनी अनेक सप्ताह केले, भजन केलं, गाथा भजन केलं, सप्ताह टिकवले आणि त्या परमार्थाचा ठेवा म्हणून ऋषी महाराजांसारखा मुलगा जन्माला आला. ऋषिकेश महाराज तराशे ज्यांनी आता चाल गायली, गोड आवाज ज्यांचा आहे, आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण अनिरुद्ध महाराज कदम, पुन्हा आमचे दुसरे परममित्र रामदासजी महाराज देशमुख, तदनंतर प्रल्हाद महाराज वाघ, ते पण बाळापूरकर, त्यांनी माझी कीर्तन आयोजित केलेली आहेत. महाराज गोड गातात, त्यांनी नियोजन, त्यांनी चाल पुकारली, आनंद आहे. प्रल्हाद महाराज वाघ, तदनंतर निवृत्ती महाराज वाडेकर, मी ज्यांचं नाव घेतलं, भागवताचार्य आहेत, नियोजक आहेत. समस्त गावकरी मंडळी देवळाई व जय भद्रा नवतरुण मित्र मंडळ, किसन महाराज दहीहंडे, एकनाथ महाराज चौधरी, सूर्यवंशी महाराज पिंपळगाव, अशी जी नावं माझ्याकडे आलेली आहेत, ही सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये खरं तर आनंदानं भर पाडतात आणि या कार्यक्रमाला सजवतात, धजवतात. अशी ही सगळी मंडळी, कलाकार, गुणीजन, मोठी मोठी मंडळी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आजच्या कीर्तन सेवेसाठी माझे प्राणप्रिय मित्र, एकाच ताटात, एकाच पाठात, एकाच गुरुवर्यांकडे आम्ही शिकलो बरं का. अशा हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शिंदे, औराळी त्यांचं गाव आहे, औराळा कन्नड तालुक्यामध्ये, औरंगाबाद शहरामध्ये राहतात. फार गोड कीर्तन करतात, गोड वाणी आहे त्यांची, यूट्यूबला आपण ऐकू शकता. गोड आवाज आहे, मस्त चिंतन आहे आणि चांगल्या प्रकारचं चिंतन, चांगल्या प्रकारच्या वाणीमध्ये गोडवा घेऊन उभ्या महाराष्ट्रभर त्यांची कीर्तनं होत आहेत. असे आमचे प्राणप्रिय गुरुबंधू, खरंच बरं का महाराज, एकाच पाठाला होतो आम्ही. गुरुवर्य नवले महाराजांकडे, मोठ्या महाराजांकडे शिकत असताना अत्यंत लहानपणापासून ते मला ओळखतात. एकाच दिवशी संस्थेमध्ये शिकायला गेलो, एकाच पाठामध्ये 4-5 वर्ष शिकलो. त्याच्यानंतर ते माझ्या अगोदर आळंदीला गेले, मी नंतर आळंदीला गेलो. पण महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना बऱ्याच पत्रिकेमध्ये एकाखाली एक कीर्तन होतात, आनंद वाटतो. आमचे गुरुबंधू विठ्ठल महाराज शिंदे, तेही आज आपल्या कीर्तनाला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे गाडेकर नाना, तेही आमच्यावरती पितृछत्र धरून आहेत, त्यांचाही आशीर्वाद आहे, तेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
आहेत. तदनंतर आमचे ज्यांनी आता हार घातला ते आमचे नाना, त्यांनाही माझं वंदन. हरिभक्तपरायण देवकर महाराजांचं घेतो ना, थांबा ना, ते माझ्या ओळखीचेच आहेत. आमचे देवकर महाराज, त्यांचाही आवाज फार गोड आहे. अनेक कीर्तनाला त्यांनी माझं गायलेलं आहे. देवकर महाराज, तुम्हालाही माझं वंदन. इकडे उभे राहिलेल्यापैकी माझे परम मित्र या शहरामध्ये शाळेवरती सर म्हणून आहेत आणि माझे मित्र आहेत, गोड गातात. तुकाराम बाबा जेऊरकर यांचे शिष्य आहेत असे आमचे हरिभक्तपरायण आमचे चौधरी सर, तेही आपल्या कीर्तनाला उपलब्ध आहेत. विनेकरी बाबांच्या पासून उभे असलेल्यापैकी एखाद्याचं नाव राहिलं असेल तर सगळ्यांच्या चरणी माथा टेकतो, असं सहज राहू नये. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. चोपदार फारच सुंदर आहेत. वा वा, मस्त लाइटिंग लावली बा, मस्त. डोकं करंट लागम बरं, व्हायचं फ्रॅक्चर डोकं उगा. त्या चोपदारकीच्या नादात डोकं जायचं असं नको व्हायला. अगदी छान लावलंय त्यांनी लाइटिंग बिटिंग. अरे आपोआप बंद होते वो बटन एक काय त्याला. आमचे चोपदार छान वेगवेगळं पाहायला मिळालं आज. चोपदार आहेत. तदनंतर ज्यांच्या मृदंगाची हवा उभ्या महाराष्ट्रभर आहे, फार गोड वाजवतात. सॉफ्ट वाजवणं जे गायकाला लागतं, कीर्तन करायला लागतं, मधुरता ज्यांच्या वादनामध्ये आहे असे आमचे संतोष महाराज फार गोड वाजवतात. आणि उत्तम तयारी, गोड लग्या आणि सगळाच बाद ज्यांच्या हातामध्ये आलाय असा ऋषी महाराज, असे 2 वादक आपल्याला आहेत. बसलेली सगळी भाविक श्रोते, माता मावल्या गावची तरुण मंडळी, सुंदर साऊंड सर्व्हिस, जय श्रीराम साऊंड सिस्टीम, श्रीराम मंडप भालगाव यांनी छान लावले, त्यांनाही माझं वंदन. शूटिंग करणारे 2 जण आहेत, एकच राहतात, आज 2 आहेत बरं का. हो, मराठी हॉटस्पॉट आहे, इकडे वारकरी संप्रदाय, आणखीत कोणतं तरी चॅनल आहे, अजून एक पाहिजे होतं म्हणजे बरं राहिलं असतं. असे 2-4 पाहिजेत. एकच कीर्तन दोघाला बरोबरच जातं. आणि त्याच्यावर मग लोक कमेंट टाकतात, बाबांनी तेच सांगितलं, सगळंच 2 जातात असं होतं. पण असं त्यात कमेंट बॉक्स काढून टाका आणि किती टाका, आम्हाला काय करायचं, खाली पाहत नाहीत लोक मग बरं का. असे आमचे 2 हे शरदराव शिंदे माझे पाहुणे आहेत, ते जवळून आमचे मेहुणे लागतात. माझ्या आत्याची चिरंजीव आहेत, ते माझी सख्खी आत्या होती, त्यांच्या घरामध्ये वैकुंठवासी झाल्या त्या, तेही आहेत, त्यांनाही माझं वंदन. तदनंतर समोरचे दुसरे शूटिंग करणारे त्यांनाही वंदन. बसलेली भाविक श्रोते, माता मावल्या, या कार्यक्रमाला ज्यांनी सजवलंय, निवृत्ती महाराजांच्या आदेशानं कुणी चटई उचलली, कुणी कणिक आणून दिली, कुणी अन्नदान केलंय. हा कार्यक्रम इतका सुंदर, शहरामध्ये अनेक कार्यक्रम होतात पण अशा देवळाई भागामध्ये जिथं आल्यानंतर मला कळालं इथं आपल्या भागात कमी लोक आहेत हिंदू धर्माची व मुस्लिम समाजाची आहेत, ती पण योगदान देतात. अशा सगळ्यांच्या मध्यस्थी चालणारा हा देवळाली गावचा सप्ताह, त्याला चांगलं स्वरूप आमच्या पांडुरंग महाराजांच्या आशीर्वादानं आलंय, मार्गदर्शनानं आलंय. निवृत्ती महाराज, आपले गणेश राऊत महाराज, आमचे तुकाराम राऊत येणार होते आज कीर्तनाला, गोड गातात, तेही गायक आहेत, तेही माझ्या मित्राचे बंधू आहेत, तेही कीर्तनाला उपलब्ध आहेत, त्यांनाही माझं वंदन. माझ्या संगतीमध्ये आमचे अक्षय महाराज, दत्ता महाराज, या दोघांना वंदन. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. बरोबर 10:30ला मी थांबणार आहे. 1 मिनिट सुद्धा 10:30च्या पुढे मी जाणार नाही. 1 तास आपल्याकडे उरलाय. 1 तासामध्ये 2 तासाचं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. फक्त एक काम करा, हातानं टाळी वाजवू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 विठा. अतिशय सुंदरसा सप्ताह आहे. म्हणून आजचा जो अभंग आपण घेतलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य निळोबाराया, त्यांचा हा 4 कडव्याचा आहे. या अभंगाद्वारे निळोबाराय देवाची आवड सांगतात. देवाला काय आवडतं, तशा 3 आवडी आहेत, 1-1 मिनिटात सांगतो. साधूला आवड आहे, तुम्हाला मला आवड आहे आणि देवाला आवड आहे. तुमची माझी आवड सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी 2 आवडी सांगितल्या. सगळ्या सांगण्यापेक्षा आता प्रत्येक माणसाची आवड भिन्न भिन्न जाईल बघा. काहीला 2-4 नमुन्याचं खायला आवडतं, काहीला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला फिरायला आवडतं, कुणाला घुमायला आवडतं, कुणाला TV आवडतो, कुणाला कसोटी, कुणाला वनडे, कुणाला 20, कुणाला IPL, कुणाला राजस्थान, कुणाला दिल्ली, कुणाला पंजाब, कुणाला मुंबई, कुणाला पुणे, कुणाला विराट कोहली, कुणाला धोनी, कुणाला गांगुली, कुणाला नवीन आलेला हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आवडतो. प्रत्येकाचा भिन्न भिन्न खेळाडू, प्रत्येकाचा भिन्न भिन्न रंग, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कीर्तनात काहीला पखवाज आवडतो, संतोष महाराज, कीर्तनात काहीला गायन आवडतं, कीर्तनात काहीला विनोद आवडतो, कीर्तनात काहीला चिंतन आवडतं, कीर्तनात काहीला प्रबोधन आवडतं. ज्याला सगळं देता येतं तो महाराष्ट्रातला फोकतचा कीर्तनकार. का म्हटलो मी, हे सगळं आलं पाहिजे, गायनही आलं पाहिजे, त्याला लोकाला रंजवता आलं पाहिजे, त्याला विनोद जमला पाहिजे, त्याला खोटं सुद्धा रेटून बोलता आलं पाहिजे, आलंच पाहिजे, सगळं यावं लागतं महाराज. सगळं आलं तरच फोकसला येतात तुम्ही. का? कारण समाजाच्या इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणातली आवड वेगवेगळी आहे.
कुणाला काय कुणाला काय कुणाला काय कुणाला काय आवडतं. पण ज्ञानेश्वरीमध्ये एक दोन आवडी सांगितल्यात. माऊली म्हणतात जगाला हे आवडतं, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. माऊलींचा पुरावा आहे. एक नंबर, जगातल्या प्रत्येक माणसाची आवड आहे सत्ता. सत्ता तुम्हाला आवडते? सत्ता नाही, महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री बनावं असं कुणाला वाटत नाही? अहो, अनेक प्रकारचे लोक एकत्रित येतात त्याच्यासाठी. जे कधी एका ताटात आले नाही ते एका ताटात येतात का? सत्ता फार महत्वाची. महाराज, सत्ता कुणाला आवडत नाही? बापाला मुलावर करावी वाटते, मुलाला बायकोवर करावी वाटते, बायकोला नवऱ्यावर करावी वाटते. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण. मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं, याला सत्ता म्हणतात. जगातल्या प्रत्येक माणसाची एक नंबरची आवड आहे, तिला सत्ता म्हणतात. नाही तुम्हाला सत्ता आवडली तर दुसरी सांगितली ज्ञानोबरायांनी, न मरणे निर्विवाद, म्हणजे अमरपणा. खरं सांगा, एवढे 500,000 माणसं इथं देवळाईला कीर्तन ऐकतात. इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं का मी जावं? जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, वर उपर गोइंग टू यमपुरी. कुणाला वाटत असं सांगा, गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो जाताना. आगामर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. मर शब्द आवडत नाही, मरण दूर राहिलं. काय अवस्था आहे? मरण कुणालाच आवडत नाही, पण मरण देवानं असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. मौत जब तुझको, असं म्हणताना विकू द्याच. मौत जब तुझको आवाज देगी. फक्त हा विको आहे ना, असं जास्त नको देऊ, आत दे. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. इतके सुंदर शब्द आहेत हे, लक्ष देऊन ऐका. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐका ऐका काय, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों से चलना पडेगा. मरावं लागतं. जगातल्या प्रत्येक माणसाची आवड आहे मी मरू नये, पण जगातल्या प्रत्येक माणसाला मरावं लागतं. म्हणून कुठल्याच गोष्टीचा कधी गर्व करू नका. लय कीर्तन आहेत म्हणून गर्व करायचं नाही, लय गाता येतं म्हणून गर्व करायचं नाही, लय नियोजन आहेत म्हणून गर्व करायचं नाही, लय चांगलं वाजवता येतं गर्व नाही करायचा. का? असंच एक दिवस एका माणसानं मला म्हटलं, बाबा तुम्ही फेटालय भारी बांधता. सहज म्हटलं या. वा 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 वा, अण्णा आले. विठाला 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 विठाला. आमचे करमाडचे अशोक अण्णा जवळ नाही म्हटलं कशाला एवढा लांब येतात, पण ते म्हटलं येतो जात. प्रेम आहे त्यांचं आमच्यावर. अशोक अण्णा आलेत. त्यातनं आमचे मुळे महाराज कुंभेफळची ही मंडळी, आत्ताच कीर्तन झालं त्यांच्या गावात. येणार आहे उद्या युट्यूबला, हे काय पोराने केलेलं शूटिंग. जन्म आलो त्याच्या अभंगातलं होतं, आहे ते कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. ऐका काय सांगत होतो. कीर्तन जमलं. वा विठाला 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 विठाला. माणसानं कुठल्या गोष्टीचा गर्व कधी करू नये. वाजवता येतं गर्व नाही करायचा, गाता येतं गर्व नाही करायचा, नियोजन जमलं गर्व नाही करायचा. असाच एक माणूस मला कीर्तनात फेटा बांधताना भेटला. मला म्हटलं, बाबा फेटालय भारी बांधता, पगडी आहे का तुमची, आयता आहे का? म्हटलं नाही, हाताने बांधतो. हो, तर सहज माझ्या मुखातून विठ्ठल महाराज असं वाक्य गेलं, माझ्यासारखा कुणाला बांधताच येत नाही, असं सहज म्हणून गेलो मी. तर त्याच दिवशी रात्री माझा मोठा अपघात झाला. हे हात मोडला तर 3 महिने फेटाच नाही बांधता.
कशामुळे सांगितलं? माटी के पुतले तुझे कितना गुमान है, ही कवाली प्रल्हाद शिंदेची बरं का. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान, तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. कवाली ऐकली असेल. मरावं लागतं याच्यासाठी चाललं. जगातल्या प्रत्येक माणसाची आवड आहे मी सत्ताधीश असावं, नाही तर मला मरण नसावं. माणसाच्या अनेक आवडी सांगता येतील. आणखी एक आवड आहे बघा, नटण्याची आवड आहे माणसाला, नटण्याची. मूढ जना छंद लावण्याचा. 17 बार केसातून कंगा फिरवायचा, पावडर वगैरे लावायचं, लिपस्टिक वगैरे लावायची, फॅरन लवली लावायची. तुमच्याकडे आहे का फॅरन लवली? हा, फॅरन लवली लावता? हा, अहो ते तुम्ही लावता काय, नवल पोरं लावायला लागलेत. पोरं चांगले चांगले. अहो काही काही गायक लावित महाराज, काही काही कीर्तनकार लावित. नका नका फॅरन लवली लावित जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. हा, कशाला लावतात ते? 90 रुपयाला 40 ग्राम आहे बरं का गणेश महाराज. काय 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 शेंबूड किती? 90 रुपयाला 40 ग्राम. 2020 रुपये किलो आहे. तुम्ही अभ्यास केला त्याचा तर. 2020 रुपये किलोची फॅरन लवली लावून अजून कुणी गोरा झाला नाही. गंमत ऐका, 2000 मध्ये 2 किलो काजून 2 किलो बदाम येतात. सकाळी सकाळी अमावस्या पोटी छटाक बदाम आणि छटाक काजू जर तुम्ही रोज खाल्ले तर तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणतात माहितीये का? काजू लय महाग आहेत. अरे पागल, फॅरन लवली महाग आहे. मी कशा करता सांगतो, नटण्याचा छंद प्रत्येकाला आहे, नटण्याची आवड प्रत्येकाला आहे. मी जगावं, मी श्रीमंत असावं या माणसाची आवडी आहेत. याच्यात 1 तास जाईल आपला, जाऊ द्या. आनंद नाही त्याच्यात, मिळत काही नाही. काय राखोंडी फुंकिता दिपू लागे. माऊली म्हटले, खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे, अगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निराभिलाशी. फायदा नाही माणसाच्या आवडीत, काही मजा नाही. पण आपल्याला अभंगाकडे जायचं म्हणून माणसाची आवड सांगितली. चला 2 नंबर, साधूची आवड. या विश्वातल्या प्रत्येक साधूला आवडतं. पण काय आवडतं माहिती आहे का तुम्हाला? गेला ताळंदीला, माऊलीच्या समाधीला तुमचा कान लावला आणि तुम्ही हैबत बाबा असाल, तुम्ही शांती ब्रह्म एकनाथ महाराज असाल, तर तुम्हाला आतून आवाज येईल, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. जगानं परमार्थ करावा, जगानं आनंद लुटावा, जगानं अशी निवृत्ती महाराजांची भागवत कथा ऐकावी, पांडुरंग महाराजांचा आशीर्वाद घेऊन गावानं एका विचाराचं बनावं. हे साधूला आवडतं महाराज. हे कीर्तन, हे भजन, हे आपली आवड नाही. अन्न बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे महाराजांना आवडतं. हे महाराज लोकांची आवड नाही, ती माऊलीची आवड आहे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू अखंड. सप्ताह झाले पाहिजे, भजन झाले पाहिजे असं लोकांना वाटतं. सप्ते बंद पडतील, ते कधीच बंद पडणार नाहीत. कारण जोपर्यंत ज्ञानोबाराय संजीवन आहेत तोपर्यंत हा सप्ताह कधी बंद होणार नाही. त्याचं कारण ती आपली आवड नाही, ती साधूची आवड आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाते संसार सुखाचा करीन, अवघाची आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक माये तया पंढरपुरा. वा 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 लगे माये. जाईन गे
माये वावा जाईन गे काय शब्द आहे अवघाची संसार सुखाचा करीन जग सुखी व्हावं जग आनंदी असावं जगानं परमार्थ करावा जगानं आनंदामध्ये असावं ही साधूची आवड आहे महाराज हे ज्ञानोबाराय तुकोबारायांना आवडतं हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आवडतं हे जोग महाराजांना आवडतं आजच्या काळातल्या साधूची आवड सुख आहे जगानं सुखी उपभोगावं जगानं मोक्षापर्यंत जावं जगानं भक्ती करावी साधूची आवड आहे मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये माणसाचीही सांगितली आणि साधूचीही सांगितली मात्र आजच्या अभंगात आपल्याला साधूची पाहायला नाही मिळणार आणि तुम्हाला माणसाचीही पाहायला नाही मिळणार आजच्या अभंगात आवड आहे देवाची कधीच विचार करत नाही माणसं देवाला काय आवडतं सांगतो ना 2 तास माणसं कीर्तन ऐकतात पण ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतं बरं का म्हणून समाज जिंकायला अभ्यासापेक्षा बोलणं लागतं काही लोकांनी इतका अभ्यास केला महाराज अभंगाच्या तुकोबारांच्या अभंगाच्या गाथ्यातल्या अभंगाच्या एका शब्दावर मरेपर्यंत कीर्तन करतील एवढा अभ्यास आहे डबल शब्द सुद्धा येणार नाही महाराज पण लोक त्यांची कीर्तनच घेत नाहीत महाराज साखरे महाराजाचे हरिपाठ पाठ नाही पण रोज 2 कीर्तन आहेत हे माझं नाही माझं पाठ आहे येरी म्हणायला लागलं अवघड झालंय का सांगतो याचं कारण बोलणं जमलं नाही ज्याला अभ्यास करून बोलणं जमलं नाही त्याचे कीर्तन लोक ऐकत नाही ऐका याच्या विरुद्ध रोजच एका अभंगावर कीर्तन करणारे कितीतरी महाराज आहेत पण लोक रोज ऐकतात का बोलणं जमलंय त्याचं एकच उत्तर आहे लोक ऐकतात का बोलणं जमलंय ज्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो काहीला बोलता येत नाही महाराज आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये उदाहरण सांगायचे नवीनच एक सून नांदायला आली तर सासूनं तिला सांगितलं अगं सुनबाई बबे आपल्याला शेजारच्या आत्याकडून ताक आण पूर्वीच्या काळात पद्धत होती ताक आणायची दूध आणायची दही आणायची आता तुमच्या इथं मला आल्यानंतर आमच्या निवृत्ती महाराजांनी सांगितलं 80 लिटर 90 लिटर 100 लिटर दूध तुमच्या भागात आहे त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल उदाहरण झालं काय पूर्वीच्या काळात एकमेकाला देण्याची परंपरा होती ताक द्यायचे दूध द्यायचे दही द्यायचे आता कशाचं काय महाराज कोणीच कोणाला काय द्यायना महाराज काड्याची पिठीतली द्यायना माणसं महाराज कशाचं दूध आणि कशाचं पूर्वी असायचं जा बबे आपल्याला शेजारच्या आत्याकडून ताक आण नवीनच पोरगी नांदायला आलती तिनं आपली चरी घेतली कडेला लावली चालत चालत गेली बाहेरूनच आवाज दिला जिजी ओ जिजी जिजी म्हटली काय ग काय एवढ्यानं आवाज द्यायला लागली म्हटले आमच्या सासूबाईनं एक चरीभर ताक सांगितलंय बरोबर देते हा तेवढ्यामध्ये काय झालं बबी गेली ताकाला चरी घेऊन आणि तेवढ्यात एक तालुक्याचा मारवडी आलो तुपाला औरंगाबाद मधलं संभाजीनगरचा मोठा शेठ तुपाला आला त्यानं आवाज दिला जिजे आता त्याचा ठोकर आवाज जिजे जिजे म्हटलं कोण आलं बाई काय म्हटले तूप पाहिजे 15 किलो काय भाव आहे म्हटले 500 रुपये किलो द्या म्हटले 15 किलो इतका आनंद झाला जिजीला बाई 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 म्हटली 15 दिवस झाले तुपाला गिरायक नव्हतं काय बबीचा पाय गुण चांगला आहे बबी चरी घेऊन आली ताकाला आणि नेमकं हिच्या पायानं तालुक्याचा मारवडी आलं तुपाला 500 रुपये किलोचा भाव आहे काय पैसे होणार बाई अर्धे सप्त्याला देते अर्धे निवृत्ती महाराजाच्या कथेवर मांडते सगळं लोकांना देते बाई लय आनंद झाला बाई बबे तुझ्या पायानं मारवडी आला बाई थांब बाई हा तुला नंतर ताक देते याला 15 किलो तूप मोजून देते ऐक ना तुला 1 लिटर भर ताक देते अर्धा लिटर दूध देते आणि पावशर तूप सुद्धा फुकट देते सकरात जवळ आली खाशीन फुकट आपली थांब बाई आता इतका आनंद झाला जिजीला आता बबीनं किती गोड बोलावं तुप फुकट तेल ते दूध फुकट गावरान तुप फुकट आणि ताक फुकट एवढं फुकट मिळाल्यावर माणसानं किती गोड बोलावं महाराज तेवढ्यामध्ये तिनं 10 किलो तूप मोजलं 5 किलो जिजी घरात आणायला गेली बबीनं चरी उचलली बबी लागली रस्त्याला बबी जशी निघाली तसं मारवडी म्हटलं बाई 15 किलो तूप घेतलंय म्या तरी मला रुपयाचा भाव कमी नाही केला या जिजीनं आणि तुला पावशर तूप फुकट आहे 1 लिटर भर ताक फुकट आहे अर्धा लिटर दूध फुकट आहे आणि तू निघाली तर बबी म्हटली या बाईच्या घरचं मी काहीच खात नाही का म्हटली हिची मसाड कधी तिकडे आगंदारीलाच सरत बरं आहे का आता अवघड मिळेल त्याला तुपाचा डबा परत दी म्हटलं पैसे मला असं जमतं का महाराज कधी कधी खोटं बोलावं लागतं पण रेटून बोलावं लागतं कशा करता समाज जिंकायला बोलणं लागतं महाराज पुन्हा ऐका माझं वाक्य तुम्हाला समाजावर कब्जा करायचा काही लोकांना काहीच आलं नाही
भारत देश स्वातंत्र्य झाला अण्णा भारत देश आणि काहीच्या घरात आमदारकी गेली तर अजून तेच आमदार आहेत, पडलेच नाहीत ते. मी कुठल्या राजकीय पक्षाचं सांगत नाही, उदाहरण सांगतो. तेच आमदार आहेत, का पडले नाही माहिती का? त्यांना विकास नाही करता आला, पण बोलणं जमलं त्यांना. ज्यांनी बोलणं जमलं तो ऐका समाजावर कब्जा मिळवत असतो. एवढा सिद्धांत ध्यानात ठेवा. समाज जिंकायला बोलणं लागतं. तुमच्या जीवनात जर शत्रू असेल, तुम्हाला शत्रू जर पराजित करायचा तर शत्रू जिंकायला कपट लागतं. कपटेन शत्रू, शत्रू कपटाशिवाय जिंकला जात नाही. समाज बोलल्यानं तसा शत्रू कपटानं. महाभारतामध्ये भगवान कृष्णानं 9 कपट केले म्हणूनच पांडव विजयी झाले. 9 सांगायला वेळ नाही, एक सांगतो. भगवान कृष्णानं भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लावलं. भीम हा भगवान कृष्णाचा, दुर्योधन हा बळीराम दादाचा. दोघाचं युद्ध पेटलं. गदायुद्धाचं शास्त्र असं, कमरेच्या खाली गदा मारायची नाही, कमरेच्या वर मारायची. युद्ध पेटलं. आता युद्धामध्ये दुर्योधन जिंकणार, भीम हारणार, अशा कंडिशनला युद्ध आलं आणि देवानं हाक मारली, भीमा इकडे, भीमा इकडे. काय म्हटले? त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार. तर तो भीम म्हटला, देवा आमच्या गदा युद्धामध्ये शास्त्रे कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. मार. मारायला लावली, दुर्योधन संपवला. कपटेन शत्रू, शत्रू कपटाशिवाय नाही, समाज बोलल्याशिवाय नाही. चला पुढं. अण्णाची माझी मैत्री कायम टिकवायची, विठ्ठल महाराजांची माझी मैत्री कायम टिकवायची, गणेश महाराज निवृत्ती महाराजांची मैत्री टिकवायची, देवळाली गावच्या सगळ्या माणसाशी तुम्हाला मैत्री टिकवायची. तर मैत्रीमध्ये खोट चालत नाही, मैत्रीला सत्य लागतं महाराज. हो, देवळाली चौकात आलो तर देवळाली चौकातच आलो म्हणायचं, झालटा फाटा नाही सांगायचं. खोटं बोलून जमत नाही, मैत्री तुटून जाते महाराज. मैत्रीमध्ये जी माणसं खोटं बोलली त्यांचा विश्वास संपादून गेला, संपून गेली ती माणसं. मैत्रीला सत्य लागतं. ऐका, मैत्री टिकवायला सत्य, समाज जिंकायला बोलणं, शत्रूला जिंकायला कपट. तसं आमच्या देवाला काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका, बाबा लगे भावाची कारण. वारे वा गायक वा भावाची कारण. काय गोड प्रमाण दिलं अनिरुद्ध महाराजांनी. छान छान. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची राम. तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो महाराज, दुसरं काही लागत नाही त्याला. एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा, काहीच लागत नाही, फक्त तुमच्या अंतकरणातली क्वालिटी पाहतो. तो क्वालिटी शुद्ध किती आहे, तुमचा भाव किती शुद्ध आहे. शुद्ध भाव आता राहिला नाही महाराज. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, शुद्ध भाव जर तुमचा असेल ना तर मंदिरात जाण्याची गरजच नाही तुम्हाला. मग मंदिरच तुमच्या घरी येईल महाराज. भाव शुद्ध करा. बरोबर. तुरी नाही देव त्याला देवा, तुरी नाही त्याला.
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणखी एक प्रमाणे देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले कचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहात गा. फक्त शुद्ध भाव गरजेचा आहे. मंदिर घरी येतं घरी. तुम्ही थोडासा अभ्यास करा. आळंदीला जर आपण गेलो ना अण्णा तर नुसतं माऊलीच्या समाधीचं दर्शन नाही होत आपल्याला. विठ्ठल महाराज बरं का बोल ना. माऊलीच्या समाधीला तुम्ही कपाळ लावलं, माझ्याकडे बघा, माऊलीच्या समाधीला तुम्ही कपाळ लावलं आणि वर पाहिलं संतोष महाराज की लगेच पांडुरंग रुक्मिणी दिसेल तुम्हाला. म्हणजे देवाची आळंदी आहे. का? माऊली तिथं आहेत तर पांडुरंग माग आहे. देहूला गेलात तर नुसतं तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचं मंदिरानं दर्शन नाही होणार तुम्हाला, मग तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होईल. पैठणला गेलात तर नुसतं नाथ महाराजांचं दर्शन नाही होणार तुम्हाला, विजय पांडुरंगाचं दर्शन होईल. का? जिथं साधू आहे तिथं देव गेलाय. हो, लोक असं म्हणतात बघा, सावता महाराजांनी वारीच केली नाही म्हणतात. लई थाटात सांगतात लोक, आहे सावता महाराज वारीलाच गेले नाही म्हणतात. आज कुठं असतं का? आमच्या गुरुवरे रखमाजी महाराजांनी त्याच्याकरता मालिकाच काढली महाराज, आणि त्या मालिकेमध्ये 15 अभंग लिहिले. सावता महाराज वारी करत होते याची. बरं का, लोकांसाठी सावता महाराज वारी करत होते असं म्हणत जाऊ नका. संतोष महाराज बरं का, हे शिवचरित्र करतात महाराज, आता आले. ऐका ऐका, ते वारी करत नव्हते असं नाही, वारीला जात होते. जाता नाही आले एका वारीला, विश्वाचा मालक त्यांच्या मळ्यात आला आणि सावता महाराजांना म्हटलं, काय आले नाही महाराज, मागच्या वारीला दिसले नाही. म्हटले नाही येता आलं देवा, मला अडचण होती. म्हटले मग एक काम करा, आता नका येत जाऊ, मीच येईल. याला म्हणतात देव जिंकणं, याला म्हणतात शुद्ध भाव. मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणता आला पाहिजे, त्याला म्हणतात शुद्ध भाव. असा भाव तयार करा. हो, शबरी मातेसारखा, केवटासारखा अनेक उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील. शुद्ध भावानं देव जिंकला जातो. ऐका, समाज जिंकायला बोलणं, शत्रू जिंकायला कपट, ऐका ना, मैत्री टिकवायला सत्य, आणि देवाला जिंकायला भाव लागतो. बरं का, चारही मी तुम्हाला महत्वाचे सिद्धांत दिले. आता ऐका, शुद्ध भाव जर असेल तर देव जिंकला जातो. मंदिरातला तुमच्या घरी येतो. कळलं महाराज आम्हाला? मग ऐका ना, शुद्ध ज्याचा भाव तयार झाला, मग आता कळलं आम्हाला की देव जिंकायला भाव लागतो, शत्रू जिंकायला कपट लागतं, मैत्री टिकवायला सत्य लागतं, समाज जिंकायला बोलणं लागतं. किती वेळचं तुम्ही आम्हाला सांगितलं. मग तुम्ही आता माणसाची आवड आम्हाला सांगितली, तुम्ही आम्हाला साधूची आवड सांगितली, आपल्याला अभंगाकडे जायचं. मग सांगा ना महाराज, या 4 सिद्धांतातून तुम्हाला शिकवायचं काय? म्हटले असं शिकवायचं की शुद्ध अंतकरण ज्याचं झालं, ऐका ना, त्याचा शुद्ध भाव असतो, आणि असा भाव ज्याच्या अंतकरणात आहे तो भाविक असतो. आणि या विश्वात देवाला भाविक सोडून काही आवडत नाही. अभंगाचं पहिलं चरण. वा वा भाविकाची देवा, भाविकात आवडी देवा.
वा 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 गायक वा. मग पुढे हिंडतया माझी वा 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 वा. हिंडतया हे पुढे हिंडतया पुढे हरी पुढे हरी पुढे. अभंगाच्या पहिल्या चरणात भाविकाची आवडी देवा. जसे माणसाची आवड श्रीमंती आहे, सत्ता आहे, जशी साधूची आवड जग सुखी व्हावं अशी आहे, तसं देवाची आवड आहे भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवडतो, देवाला भाविक आवडतो. म्हणाल महाराज मग आम्ही काय भाविक नाही का? महिन्याची वारी करतो आम्ही, रोज कीर्तन ऐकतो, अन्नदान करतो, भजन करतो, आमच्या जीवनातले अनमोल पैसे सप्त्याला देतो महाराज. आम्ही भाविक नाहीत? आहोत आपण भाविक. पण भाविकाचा एक भाग सांगतो तुम्हाला, देवाला आवडणारा. किती भाव लागतो. भगवान कृष्ण आणि उद्धव बरोबर असायचे आणि उद्धवानं देवाला विचारावं, देवा तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडतं? तर उत्तर मिळायचं द्रौपदी आवडते. कोण आवडतं देवा? द्रौपदी आवडते. कोण देवा? द्रौपदी. या द्रौपदीचं नाव घेताना गणेश महाराज उद्धवाला लय जळकी सुटायची. कारण देवाची सख्खी बहीण सुभद्रा होती आणि मानलेली बहीण द्रौपदी होती. मला खरं सांगा, आपलं प्रेम सख्ख्या बहिणीवर जास्त असतं का मानलेलीवर? सख्ख्या बहिणीवर. कारण ती रक्ताची महाराज. तुम्ही मानली काय न मानली काय, तुम्ही नाहीच वाटा दिला तर आता ती केस ठोकते तुमच्यावर. हायवेला जमिनी गेल्या महाराज आमच्या बीड जिल्ह्यात. तुमचा 211 हायवे झाला मोठा आणि या हायवेला जमिनी गेल्या. चांगल्या चांगल्या बहिणींनी भाव गुतीले महाराज. तुमच्याकडे गेला का? समृद्धी आला. काय सांगतो मी, तिचा अधिकार असतो. मग सख्या बहिणीचं नातं रक्ताचं आहे. मानलेली बहीण मानली काय न मानली काय, देवाच्या मुखाला मात्र मानलेल्या बहिणीचं नाव यायचं. कोण आवडतं? द्रौपदी. कोण? द्रौपदी. म्हणून ते उद्धव जळायचं. याला जळकी म्हणतात. बरेच लोक असे जळके आहेत समाजामध्ये बरं का, बरेच आहेत. तुम्ही बघा, जळकी याला म्हणतात. रामभाऊनी बोलेरो घेतली, शांभाऊ झोपला. हाय तुमच्याकडे लय लोक. साखरे महाराज फोकसला आला, लागला जळायला. विठ्ठल महाराजाला चांगले कीर्तन यायला लागले, लागला जळायला. ऋषी महाराज, संतोष महाराज, ढोक महाराज बरोबर फिरायला लागले, लागला जळायला. हे इकडे एखाद्याला नियोजन जमलं, लागला जळ. अरे का जळतो बुवा? अभ्यास कर, बरोबरी कर, प्रयत्न कर, डोकं लाव, तिथपर्यंत जाण्याचे प्रयत्न कर. जळू नका महाराज. जळकी निघून गेली तर रामराज्य होईल महाराज. जळत जाऊ नका. ते उद्धव जळायचं आणि देवाच्या लक्षात आलं हे जळतंय गड्या. याला द्रौपदीन सुभद्रेचा भावच माहिती नाही. म्हणून सुभद्रेच्या घरी सकाळी सकाळी उद्धवाला धरून देवानं नेलं. सकाळची वेळ होती. देवाला आवडणारा भाविक सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. पहिलं चरण कळ, अभंग कळल, कीर्तन सफल होईल, आपला सप्ताह आनंदाचा होईल. ऐका. मग सुभद्रेच्या घरी सकाळी सकाळी भगवान कृष्ण आणि उद्धव गेले तर सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी दादा आला म्हणून तिने आश्चर्यानं पाहिलं. दादा एवढ्या सकाळी का आला? म्हटलं अगं एकादशी, द्वादशी, त्रयोदशी 2-4 दिवस झाले, काही खायलाच भेटलं नाही. लवकरात लवकर मला काहीतरी खायला दे. सुभद्रा म्हटली, दादा मी आताशी दात घासायले, दात घासल्यावर तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ होणार, आंघोळ झाल्यावर पूजा होणार, 2 वाजता मिळेल बघ. नाही रे म्हटले, लवकर पाहिजे. मग लवकर पाहिजे दादा, समोरच्या रूम मध्ये जा, टोपलीमध्ये फळं आहेत, तात्पुरते फळं खाय आणि नाश्ता कर. देवाला कुठं खायचं होतं? एक सफरचंद हातामध्ये घेतला, चाकू घेतला, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून. बोटातून रक्त गळायला लागलं. उद्धवाने आवाज दिला, ताई, हो सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडाली. तळमजला, किचन रूम, ही रूम, ती बीड. तिचा काय बंगला लहान नाही. आता इथं आपलेच बंगले लहान नाही राहिले महाराज. काय बंगले निघालेत महाराज, बाप 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 असले बंगले आहेत महाराज, भारी भारी. आता तुम्हाला मला पाहायला मिळतात लय भारी बंगले महाराज. परवाच्या दिवशी नाशिकला कीर्तनाला गेलो मी अशोकांना, आणि तिथं कीर्तन करताना ते मला नेलं त्यानं बंगल्यात. मी फेटा बांधायला बसलो, तिकडं तुका म्हणे सुरू झालं, आणि ते गेला निघून. मला वाटलं सुरू झालं बा, चला आपलं खाली. खाली उतरायला गेलो महाराज, तर त्या माणसाची माझीच 15 मिनिटांना भेट झाली महाराज.
काय बंगला महाराज. असे अनेक वेळेला अनुभव आले महाराज मला. एकदा तर माझा असा अनुभव आला, मी आता 2-3 महिन्यापूर्वी एक कीर्तन केलं. आमच्या अक्षयला विचारतो मी, हे खोटं नाही सांगत, सत्य सांगतो. आम्ही कीर्तनाला गेलो, आमदाराच्या वाढदिवसाचं कीर्तन होतं आणि मग कीर्तनाला गेल्यावर त्या आमदाराने त्याच्या बंगल्यात मला बसवलं. तिथं गेल्यावर मी फेटा बांधला, तयार झालो. 8 ते 10ची वेळ असते शहरामध्ये. ते 8लाच कीर्तन सुरू झालं. मला जायला थोडा उशीर झाला. फ्रेश होऊन मी आपला फेटा बांधून बसलो. तर मला आता बाथरूमला फ्रेश व्हायचं होतं. ते मी त्याला विचारायचं, ते गेलो बा बाजूला आमदार. पीए निघून गेला, ते निघून गेला. बाथरूममध्ये गेलो, आतमध्ये बंगल्यातल्या तर पहिल्यांदाच बाथरूम पाहिलं विठ्ठल महाराज. त्याला पाणी यायचा नळ एकच होता. नळ असताना पाणी यायचा ते एकच होता, पण त्या नळाला फिरायचे क्वाक होते 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 क्वाक 16, नळ एक. माझं डोकं चालाना कोणता फिरवावा. बरं म्हटलं विचारायला जावं तर म्हणते महाराज गाडीत फिरत आहे, अक्कल बिक्कल आहे का नाही याला. आमदाराच्या कीर्तनाला आलंय, पांढरे कपडे घालून आलं, एवढ्या मोठ्या गाडीत आलंय. म्हटलं अवघड झालं व. विचारायला जावं तर म्हटलं लोक येड्यात काढतील म्हणून मी दरवाजा उघडला. माझ्या संग पोरगा असतो आमच्या गावचा, याला म्हटलं अक्षय तू कॉलेजला जातो, याच्यातलं काही कळतं का. तो म्हटलं पहिला नंबर तुमचा आहे, मग मी जाईल, तुम्ही आपलं बघा बुवा. त्यानं माझ्यावरच काढून दिलं. म्हटलं लय अवघड झालं व. आपण 15 वर्ष आळंदीला राहिलो. म्हणलं एवढं आहे ना का आपल्याला, या नळाच्या वरचाच फिरू ना, कशाला 15 फिरायचे. 15 क्वाक सोडून दिले मी. बरोबर नळाच्या वरचा धरला, अर्धा फिरला तरी पाणी यायना, जास्त फिरला तरी पाणी यायना. रागानं जोरात फिरवला, जसा क्वाक वर गेला, वरून भिताडातूनच पाणी आलं महाराज. अख्खा भिजलो. कशाचं कीर्तन आणि कशाचा फेटा आणि कशाचे कपडे मान. लय अवघड झालं. मग आता पूर्वीच्या काळ, आता फार बंगले. आता तिथं सुभद्रा आहे, देवाची बहीण आहे महाराज, अर्जुनाची बायको. कमी लहान बंगला असेल का तिचा महाराज. आणि 15 कपाटे भरून साड्या असतील तिला महाराज. 15. मी सहज सांगायला लागलो तुम्हाला हे. अहो इथं आपल्या बायकाला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबणी पाण्यात जोडी, हम प्यार करने वाले, धूम मचाले. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं का माहिती, माझं लग्न झालेलं आहे ना, मला बायको आहे ना महाराज, मला सगळं माहिती आहे. कितीला साडी आहे, किती रुपयाला, सगळं आणावं लागतं ना. मी काय कीर्तनकार झालो म्हणजे संसारिक आहे ना मी, ऐका ना, असं होतं ना महाराज. तुम्ही मला सांगा, मग आपल्या बायकाला जर 50-100 साड्या आहेत तर देवाची बहीण आहे महाराज, ती 15 कपाट भरून सहज ना हो, पण ती साडीकडे गेली नाही. ऐका, तसंच बोट उद्धवानं पाहिलं की साडी चिंदी आहे ना बुवा, चिंदी सापडा ना. मग आता उद्धवाला दाखवायचंच होतं. सुभद्रेचं घर सोडलं आणि द्रौपदीच्या घरी आणलं. ऐका देवाला आवडणारा भाविक. आता द्रौपदी माता डोक्यावरती पदर घेऊन, सूर्योदयाचा समय होता, चांदीचं ताट, सोन्याचा तांब्या, तुळशीला पाणी घालत होती. तुळशीला पाणी घालत होती. समोरून भगवान येताना दिसला. ऐका, आणि पाणी घालता घालता भजन करत होती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. इतकं गोड भजन म्हणत होते, रंगली होती त्याच्यात. चांदीच्या तांब्यानं, सोन्याच्या ताटानं आरती करत होती, पाणी घालत होती. सूर्योदयाचा समय होता. ऐका रे देवाला आवडणारा भाविक. तेवढ्यामध्ये समोर नजर गेली तर देवाच्या बोटाचं रक्त द्रौपदीला दिसलं. ज्या ताटाने, ज्या तांब्याने पाणी घालत होती ना, ते ताटन तांब्या दिला फेकून मारा. धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे, थांबा याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब नाही सहन झाला तिला. मग डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला. फाडणारच होती पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई तुम्हाला माहिती आहे का, पदर फाडू नका. जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडायची नसते. 13व्याच्या दिवशी भावानं आणलेली साडी नवरा निघून गेल्यानंतर आपल्या धर्मशास्त्रामध्ये फाडली जाते. तोपर्यंत पदराकून साडी फाडता येत नाही. धर्मराजा जिवंत, भीम जिवंत, अर्जुन जिवंत, नकुल सहदेव असे 5 पती जिवंत, आणि तुम्ही पदराकून साडी फाडता. उद्धवाने द्रौपदीला विचारलं आणि द्रौपदीनं उद्धवाला उत्तर दिलं. उद्धवा माहिती रे मला, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत तिनं पदराकून साडी फाडू नये, माहिती आहे ना मला. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. काय उत्तर दिलं महाराज. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्याला असा हात घातला. चिन्नी बांधिते द्रौपदी
आईच्या बोटाला फाडोनी भर जरी लागे फाडोनी भर जरी शेला भर जडी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही डोक्याच्या वरच्या पदराचा विचार केला नाही 5 पतीचा विचार केला नाही माझ्या दादाच्या बोटाचं रक्त जास्त जाईल डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली हिला म्हणतात भाविक आणि ही आवडते देवाला भाविकाची आवडी देवा भाविकाचे आवडे देवा करी सेवा निज प्रीते करे सेवा निज प्रीते भाविकाची आवडी देवा हो करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हो करी सेवा निज प्रीती भाविकाची आवडी देवा शुद्ध भाव ठेवा डोक्याच्या कपाळाच्या कुंकवाचा विचार न करता द्रौपदी चिंदी बांधते याला भाव म्हणतात महाराज नाही करू शकत आपण असा भाव महाराज आहे आपला भाव बरं का पण डुप्लिकेट आहे स्वार्थी आहे एक वाक्य मी नेहमी कीर्तनात सांगतो भाव जर ठेवायचा असेल ना तर तुम्हाला देवाशी नातं जोडावं लागेल नातं जोडताना पतिव्रता पत्नीचं जोडावं लागेल पुन्हा ऐका पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी इतका शुद्ध भाव आहे महाराज हा जगातला दुसरा भावच जोडू नका राधा कृष्णाची पत्नी नाही बरं राधा कृष्णाची पत्नी नाही पण ती राधा देवाला पती मानते मीराबाई कृष्णाची पत्नी नाही पण ती देवाला पती मानते हे अलौकिक नातं आहे महाराज वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे अखंड राधा वृंदावन म्हणते लोग कहे मीरा भई रे बावरी बाप कहे कुलनासी रे नातं पतिव्रता पत्नीचा जोडा पतिव्रता कशी असते माहितीये सांगतो एका मिनिटात एक ब्राह्मण कुटुंब होतं ब्राह्मण रोज पूजेला जायचा सत्यनारायणाची पूजा यज्ञ कर्मकांड करायचा ब्राह्मणी मागं होती पतिव्रता नवरा आल्याशिवाय कधी जेवण करत नसायची जरा ऐका घरी घेऊन जाय नवरा आल्याशिवाय जेवण करत नसायची कधीही नवरा जर उशिरा आला तर स्वतः यज्ञकुंड पेटवायची यज्ञामध्ये आहुती द्यायची आणि स्वतः मंत्र म्हणायची एवढी पवित्र ब्राह्मणी झालं एक दिवस असं नवरा काहीतरी कामाच्या पूजेच्या निमित्तानं परगावाला गेला आणि यायला दुपारचे 2 वाजले तरी नवरा आला नाही सकाळपासून अन्नाचा कण पाण्याचा घोट घेतलेला नव्हता ब्राह्मणीने यज्ञकुंड पेटवला आहुती द्यायला सुरू केली आहुती द्यायची मंत्र म्हणायची 3 वाजून गेले तरी नवरा आला नाही मालक आले नाही अजून काही खाल्लं नाही पतिव्रता धर्म मोडल काहीच खाल्लं नाही 4 वाजता मालक आले तोपर्यंत रस्त्याला वाट पाहत होती दरवाजात वाट पाहत होती मालक आले सायकल ओट्याला लावली घरामध्ये गेले आणि पलंगावरती पडले अगं म्हटले तू काहीतरी खाऊन घे मला आहे ना माझी तब्येतच बरी वाटत नाही तुमची तब्येत बरी नाही ऐका पतिव्रता पत्नीनं आपल्या मांडीचं उसं मालकाला दिलं आणि पाय दाबायला डोकं दाबायला सुरुवात केली तेवढ्यामध्ये
डोकं दाबता दाबता तिच्या नवऱ्याला झोप लागली. दमला होता, झोप लागली. असं घडलं बघा. नवऱ्याचं डोकं दाबता दाबता झोप लागली. मांडीवरती डोकं होतं नवऱ्याचं, झोप लागली. तेवढ्यामध्ये 5-6 महिन्याचं छोटंसं बाळ झोपी घातलेलं होतं. कधी उठत नसायचं, पण त्या दिवशी नेमकं त्या पाळण्यातून ते बाहेर आलं आणि रांगायला लागलं. रांगता 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 ते अज्ञानी बाळ जिथं तिनं यज्ञकुंड पेटवला होता त्या यज्ञकुंडाच्या जवळ आलं. आता त्याला जर लवकर पकडलं नाही तर ते बाळ अज्ञानी आहे, त्याला काहीच कळत नाही. ते बाळ लगेचच यज्ञकुंडात पडणारे, त्याच्या अंगाला चटके बसणारे, ते बाळ भाजणारे. एवढंच काय, बाळ राहू शकत नाही, इतका तप्त अग्निकुंड आहे. अचानक पतिव्रता पत्नीचे डोळे समोर गेले तर तिला दिसलं की माझा बाळ जर मी धरला नाही तर यज्ञकुंडात पडेल. पण दुसरी एक गोष्ट लक्षात आली, मी जर बाळाला धरायला म्हणून उठायला गेले तर माझ्या मांडीवर माझ्या मालकाचं डोकं आहे. मी जर उठायला गेले तर माझा मालक जागी होईल आणि माझा पतिव्रता धर्म बुडेल. ऐका बरं, पतिव्रता सांगतो, मी जर उठायला गेले तर पतिव्रता धर्म बुडेल, माझ्या नवऱ्याची झोप मोडेल. नाही जर धरायला गेले तर माझं एकुलतं एक बाळ यज्ञकुंडात पडून माझं कर्म बुडेल. एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला कर्म आहे. 10 मिनिटं थांबली, एकही सेकंद डोळ्याला अश्रू येऊ दिला नाही. पण पतिव्रता धर्माचा विचार केला, कर्म सोडून दिलं. जे घडायचं होतं तेच घडलं. रांगता रांगता बाळ यज्ञकुंडात जाऊन पडलं. तुम्हाला असं वाटलं असेल बाळ भाजलं, पोळलं, जळालं. असं काहीच झालं नाही महाराज. झालं काय माहितीये का, वर अग्निदेवतेला धाक पडला, हिचं बाळ माझ्या कुंडात पडलंय, ही उठली सुद्धा नाही पतिव्रता धर्म सांभाळताना. जर कदाचित तिच्या बाळाला मी चटके दिले, भाजलं, जळालं तर हिचा पतिव्रता पती उठल्यावर ही पतिव्रता पत्नी मला शाप देईल, अग्नी माझ्या बाळाला जाळतोस, भस्म होशील. भस्म होण्यापेक्षा थंड झालेलं बरं, बर्फ झालेलं बरं. अग्नी शांत झाला, बाळ राखेमध्ये खेळून परत आलं. पण कधी घडलं हे? त्याच्या जागी जर आपली बायको असते, कल्पना करा, आपलं डोकं तिच्या मांडीवर असतं आणि पोरग तिकून रांगत आलं असतं तर माझी बायको नक्कीच म्हटली असती, उठ मुड द्या, झोपलाय मांडीवर, पोरग चाललंय राखे बाजूला. सोपं आहे का महाराज? बाळाचा न विचार न करता पतिव्रता. आणि हे नातं आहे महाराज, इतकं शुद्ध नातं हे. ऐका, म्हणून राधेला काही म्हणतात लोक, लय वाईट वाटतं महाराज. मला इतका राग येतो, मी रोजच्या कीर्तनात सांगतो, अण्णा हे जरा बंद करावं. अहो चांगले चांगले भजनी म्हणते, राधे चल माझ्या गावाला जाऊ, अरे गोकुळ फिरून येऊ. राधा, अरे राधा फिरणारी एक काय महाराज? अरे भागवत ग्रंथ सांगते ते निवृत्ती महाराज, त्यांना विचारा, या भागवतात राधा शब्दच नाही. कोणत्या भागवतकाराने दाखवायचा मला याच्यात राधा शब्द? का नाही माहितीये का, तो राधा शब्द जर शुकाचार्यांच्या मुखात आला तर त्यांना समाधी लागायची आणि भागवत बंद पडायचं. म्हणून तो राधा शब्द भागवतात नाही महाराज. एवढी जिची ताकद. अहो एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं विठ्ठल महाराज, राधा रंगानं दिसते छान, तिच्या विणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे भरे, राधा गोंडे लावणारी का? काही म्हणतात महाराज. क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पाणी, खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निजविते परोनी जातो राजद्वारा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. कुठं गेली ही राधा? ही राधा कोणी शिकवायची? ही आमच्या गुरुवारी महाराजांनी शिकवली बुवा. राधा घेवनी हरीला तोरे जात मंदिरी. काय शब्द आहे? हृदय मंच की पौडविला श्री हरी, एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी, एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे 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 घेई श्याम सुंदरा. हृदया मंदिरामध्ये ठेवलेली राधा शिकवा. तिनं देवाशी नातं जोडलंय. मी याच्याकरता सांगत होतो, नातं जोडल्याशिवाय शुद्ध भावच होत नाही. आणि जो नातं जोडतो
तो शुद्ध भाविक असतो महाराज. वेळ कमी आहे पण सांगतो. मी 29 गेलेली 29ला एक कीर्तन केलं. ते एका शहीद केशव गोसावीच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन केलं. ते यूट्यूबला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असा अभंग आहे आणि 2 तास ते कीर्तन तुम्ही ऐकू शकता. ते कीर्तन एका शहीद केशव गोसावीच्या वीर पत्नीनं यशोदा गोसावीनं घेतलं होतं. ते कीर्तनात एक उदाहरण सांगितलेलं मी ते सांगायचं मला तुम्हाला. ते कीर्तनामध्ये असं सांगितलं होतं मी की 15 ऑगस्टच्या दिवशी TV चॅनलवाल्यांनी एक कार्यक्रम घेतला होता यावर्षी. कार्यक्रम असा होता की भारत देशातले जेवढे 2018ला शहीद झालेले सैनिक आहेत त्या सगळ्या सैनिकांच्या पत्न्या व्यासपीठावरती बसवल्या होत्या आणि त्यांच्यासमोर एक एक जण यायचा आणि देशभक्तीपर गाणं म्हणून जायचं. बरं का. कॅमेरे होते, व्यासपीठ मोठं होतं, सिंहासन भारी होतं, अनेक मोठी मोठी माणसं तो कार्यक्रम पाहायला होती आणि आपण सगळेजण यूट्यूबला गुगलवर तुम्ही तो कार्यक्रम पाहू शकता. सोनी TVला सुपरस्टार सिंगर नावानं तो कार्यक्रम आयोजित होता. त्याचा परीक्षक हिमेश रेशमिया, अलका याज्ञिक आणि जावेद अली होते. तो कार्यक्रम मी लाईव्ह पाहिला. त्या दिवशी मी कीर्तन घेतलं नव्हतं. मी तो कार्यक्रम पाहिला कारण मला देशभक्तीची आवड आहे. ज्यावेळेला तो कार्यक्रम मी पाहत होतो अण्णा त्यावेळेला मला एक नवल पाहायला मिळालं त्या कार्यक्रमातलं. 17 ते 18 वीर सैनिकांच्या शहीद पत्न्याला त्या व्यासपीठावर बसवण्यात आलं होतं आणि त्यांच्यासमोर एक एक गायक गाणं म्हणायचा. त्या गायकामध्ये एक आमच्या आळंदीचा ज्ञानेश्वर देवडे नावाचा आमचा गुरुबंधू, त्याचा मुलगा चैतन्य देवडे तो सुद्धा होता. एक एक जण पुढे यायचा आणि त्या सैनिक पत्नीच्या समोर गाणं म्हणायचं. पत्न्या जवळजवळ 17-18 होत्या. काहीच्या बोटाला 1 वर्षाचं बाळ होतं, काहीच्या बोटाला 2 वर्षाचं बाळ होतं, काहीला बाळच नव्हतं, एकटीच बसलेली होती, काहीच्या कपाळी कुंकू नव्हतं, काहींनी टिकली लावली होती, कुणी डोक्यावरती पदर घेतलेला होता, काही सासूला घेऊन आल्या होत्या, काही भावाला घेऊन आल्या होत्या. अशा सगळ्या 17-18 सैनिक पत्न्याचा सन्मान करायचा होता आणि अगोदर गाण्याचा कार्यक्रम होता. एक गायक आला आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जोखों में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. पहिल्याचं गाणं झालं. दुसरा गायक आला. दुसरा आपल्या मराठवाड्यातला होता आणि त्यानं मराठी गाणं गायलं. देवदेशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. त्यानं दुसरं गाणं गायलं. आता दुसऱ्या गाण्यापासून काय झालं, हे गाणे ऐकताना त्या विश्वामध्ये त्या सैनिकाच्या पत्नी गेल्या आणि प्रत्येक सैनिकाची पत्नी रडायला लागली. तिला आठवलं, आपला नवरा आठवला, घर आठवलं, दार आठवलं, नवरा निघून गेलेला आठवला, शहीदाच्या गोळ्या झेललेल्या पत्न्या आणि त्या वीर पत्न्या रडायला लागल्या. मात्र त्याच्यात एक पत्नी रडत नव्हती, अजिबात रडत नव्हती. नेमका कॅमेरावाला इतका हुशार, तिच्याकडेच कॅमेरा न्यायचा, सगळीकडे फिरवायचा पण तिच्याकडे आणायचा. माणसाला हुशार असतात महाराज. नेमका तिच्याकडे कॅमेरा न्यायचा. सगळ्यांना असं वाटायचं राव सगळ्या वीरपत्न्या रडतात, ही वीरपत्नी का रडत नसावी, का रडत नसावी. तेवढ्यामध्ये तिसरी एक पोरगी गाणं गाण्यासाठी आली आणि तिने एक गाणं गायलं. ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ. तिचंही गाणं झालं. आता तर सगळ्याच रडायला लागल्या, पण ती वीरपत्नी काय रडत नव्हती. आता शेवटी आमच्या आळंदीचा ज्ञानेश्वर देवडेचा चैतन्य देवडे नावाचा पोरगा समोर आला. त्यानं हातामध्ये माईक घेतला आणि त्यानं म्हणायला सुरुवात केली. थी खून से लथपथ काया फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं.
खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कहीं ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ही जागा त्या गायकाच्या मुखातून निघाली आणि 1 तासापासून न रडणारी पत्नी आता रडायला लागली. जरा जोरात वाजा, जोरात. रडायला लागली. तिला दम नाही निघाला. गणेश महाराज ती व्यासपीठावर चालत आली. कुणीच उठलं नव्हतं. ती उठून आली. कार्यक्रम स्तब्ध झाला. सगळेच आवाक झाली. आता काय बोलते, काय म्हणते की काय. अचानक त्या गायकाच्या हातातला माईक तिने हातामध्ये घेतला आणि त्या गायकाकडे पाहून, सगळ्या व्यासपीठाकडे पाहून ती बोलायला लागली. 1 तासापासून मी हा कार्यक्रम पाहते. मी सगळं लक्ष देऊन ऐकत होते, पण खरंच सांगते म्हटले की माझा नवरा गेल्यापासून आत्तापर्यंत कधीच रडले नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हटलं मी का रडले नाही. त्याचं उत्तर सांगते. म्हणले 2014ला माझ्या पतीचं नाव मेजर कौस्तुभ राणे आहे. माझा पती मीरा रोडला राहत होता. IT इंजिनियर होता. इंजिनियर असताना सुद्धा नोकरी सोडून दिली आणि भारत देशाच्या मातीसाठी लढायला गेला. 2010 ते 2018 पर्यंत माझ्या नवऱ्यानं अनेक दहशतवाद्याचा खात्मा केला. अनेक दहशतवादी पटून दिले. पण 2014ला माझ्याबरोबर त्यांचं लग्न झालं. ज्यावेळेला त्यांनी माझ्या हातामध्ये हात दिला, तेव्हा लग्नाच्या अगोदर त्यांनी मला एक वचन दिलं होतं. अगं, ज्या हातामध्ये तू हात द्यायला लागली ते हात तुझे नाहीत. ज्या हातामध्ये तू हात द्यायला लागलीस ना, ते हात तुझे नाहीत बघ. हे हात या भारत देशाच्या मातीचे आहेत. लढता लढता जर एखाद्या वेळेला माझ्या छातीमध्ये गोळी गेली तर तुला अभागी, दुर्भागी, विधवा म्हणून जगावं लागेल. याच्यापेक्षा तू माझ्या हातात हातच देऊ नको. तर मी सुद्धा 2014ला त्यांच्या हातात हात देताना त्यांना वचन दिलं होतं, मालक मी सुद्धा या महाराष्ट्राचीच मुलगी आहे. मी सुद्धा तुमच्या हातात हात देऊन सांगते, तुम्ही जर आधांतरी गेलात, मला सोडून गेलात, तुमच्यापासून मला जर एखादी संततीही झाली तरी सुद्धा सांगते, मालक तुम्ही जर देशाच्या मातीसाठी वीर शहीद म्हणून निघून गेलात तर तुमची ही वीर पत्नी कधीच रडणार नाही. याच्या उलट तुमचा संसार चालवेल, तुमच्या मुलाला सांभाळेल. म्हणून मी नवरा गेल्यानंतरही रडले नाही. माझ्या नवऱ्याची माती होतानाही रडते नाही. माझा सगळा परिवार रडला बघा, पण मी रडले नाही. खरं सांगू आज का रडले, सांगू का रडले. या मुलांची गीतं मी ऐकले. त्यांनी सैनिकाची करून दिलेली आठवण, माझा नवरा मला आठवला. माझ्या नवऱ्यापासून मला 2 वर्षाचं बाळ आहे.
माझ्या करंगुईला माझं बाळ आहे पण आता माझा नवरा राहिला नाही. माझी सासू आहे ती पण माझ्या बरोबर आलेली आहे. आता मी याच्यासाठी रडत होते. हे दुःखाचे अश्रू नव्हते. तुम्हाला वाटत असेल की नवऱ्याची आठवण आली म्हणून रडली की काय? याच्यासाठी नव्हते रडत, गाणं ऐकून नव्हते रडत. मग कशासाठी रडत होता? याच्यासाठी रडत होते की माझा मुलगा आता 2 वर्षाचा झालाय, त्याला आता मी माझ्या सासूच्या हातात दिलंय आणि 2च महिन्यापूर्वी माझ्या नवऱ्याचे मिलिटरीचे कपडे मी घातलेत आणि त्याच्या जागी आता मी सीमेवरती लढायला जाणार आहे. म्हणून माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते की नवऱ्याच्या जागी त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं नातं जोडायचं असेल तर असं जोडा. याला नातं जोडणं म्हणतात महाराज. नवरा गेल्यानंतरही पत्नी आपल्या मुलाला सासूच्या हातात देते आणि नवऱ्याचे कपडे घालते, याला नातं जोडणं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक एक उदाहरण इथं बसतं बघा. नातं जोडायचं असेल तर तानाजी सारखं जोडा, नातं जोडायचं असेल तर मुरारबाजी सारखं जोडा. अरे दिलेर खान म्हणत होता मुरार, अरे किस लिए लड़ रहा है, किसके लिए लड़ रहा है, अरे घर तो किला तो मैंने ले लिया रे, किसके लिए लड़ रहा है. मुरारबाजी म्हणायचा अरे लढतोय माझ्या शोभासाठी, मरतोय माझ्या राजासाठी. राजांसाठी छातीवर कितीतरी बार सोहून मुरारबाजी गेला, पण त्यानं राजाशी नातं कधी सोडलं नाही. नातं जोडायचं असेल तर असं जोडा. सांगून ठेवतो रे तुम्हाला, ऐका. नातं पतिव्रता पत्नीचं जोडत जा. सिद्धी जोहर नावाचं संकट आलं होतं राजावर. गड होता पन्हाळा. जय भद्रा तरुण मंडळ या ठिकाणी एकत्रित येतं. निवृत्ती महाराज पांडुरंग महाराजांच्या संबंधातून सप्ताह उभा राहतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तुमच्या सप्ताहाच्या पत्रिकेत आहेत. हो, एक 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 वेगवेगळ्या प्रकारचा कीर्तनकार तुम्ही आणलाय, नामांकित आणलाय. मग प्रत्येक कीर्तनकाराकडून एक एक गोष्ट शिकून जा. आजच्या प्रत्येक तरुणानं माझं एवढं उदाहरण घरी घेऊन जा. 10:30 वाजले याची मला भान आहे. लक्ष देऊन ऐका. उदाहरण फार गोड आहे. एक एक मावळा घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. एक एक पोरगा घेतला होता. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग. आणि असं म्हणू नका एकट्याचं स्वराज्य. स्वराज्य सगळ्यांचं आहे महाराज. सगळे माणसं लागतात. एक एक पोरगाहून स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि राजावरती संकट आलतं. सिद्धी जोहर नावाचं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. 1250 मावळे गडावर होते आणि 42,000चं सैन्य राजांना वेढा देऊन बसलं होतं. सुटणं अशक्य होतं. वेढा रात्रंदिवस होता. राजांच्या विरोधात दरबार भरला. आता काय करायचं? 2 बाजूला 2 पालख्या काढण्याचं नियोजन ठरलं. एका पालखीमध्ये राजे बसणार, एका पालखीमध्ये प्रति शिवाजी बसणार. त्याचं नाव शिवाकाशीद. त्याला राजांसारखे कपडे घालण्यात आले. त्याला राजांसारखा टोप चढवला. राजांची तलवार त्याला लावली. राजांचा शेला त्याला बांधला. 400 मावळे त्याला घेऊन सिद्धीच्या शाम्याण्यात जाणार. त्याचं नियोजन प्रतापराव गुजर करणार. गडावरती 400 मावळे थांबणार. त्याचं नियोजन त्र्यंबकपंत करणार. आणि राजाला 400 मावळे घेऊन विशाळगडावरती जाणार. सगळं नियोजन ठरलं. ऐका, सगळं नियोजन ठरलं. नातं जोडणं कशाला म्हणतात ऐका. सगळं नियोजन ठरलं. राजानी दमादम, राजानं फास्ट चालायचं, गड गाठायचा. शिवा नाव्याची पालखी दमानं चालणार. कसं बोलायचं, कसं उतरायचं, सगळं शिकवण्यात आलं. 15 दिवस त्याचं ट्रेनिंग झालं. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. अरे एक पालखी धोधो पावसामध्ये पडत होती, तरी सुद्धा मावळ्याच्या अंगातून घाम येत होता. राजांना पळवलं जात होतं. एका बाजूला शिवाची पालखी उतरत होती. शिवाची पालखी सिद्धीच्या शाम्याण्यात गेली. डाव्या बाजूने शिवा उतरला. माहिती पडला हा राजा नाही. त्याची कत्तल झाली. आणि राजांच्या माग 3,500चं सैन्य घेऊन सिद्धी मसूद लागला. वाऱ्यासारखी बातमी बाजी प्रभूच्या कानावर आली. बाजी मागून सिद्धी मसूद आलाय आणि 3,500चं सैन्य घेऊन आलाय. गाव लागलं होतं गजापूर आणि खिंड लागली होती घोडखिंड. 2 जण जायचे, 2 जण यायचे. एवढी छोटी खिंड. पालखी थांबवली आणि बाजीनं राजाला मुजरा केला. राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, ओ राजा घ्या मुजरा. राजा म्हणत होते कशासाठी बाजी मुजरा, कशासाठी बाजी मुजरा? याच्यासाठी राज 3,500चं सैन्य आले, आपण 450 आहोत. एक काम करा राज, 100 मावळे घेऊन तुम्ही पुढे चाला, 300 माझ्या बरोबर ठेवा. राज 100 मावळ्यांशी तुमची भवानी बाहेर काढा. तुमची भवानी तुम्हाला कौल देईल. हो, विशाळगडाला सुर्वेंचा वेढा पडलाय. माणिकराव सुर्वे, यशवंतराव सुर्वेचा पराजय करा. तुम्ही गडावरती चढा, गडावरून तोफांच्या 5 फैरी लावा. तोपर्यंत हा बाजी या खिंडीत उभा राहतो. एक हातात दांडपट्टा घेतो, एक हातात तलवार घेतो. 300-350 मावळे माझ्याजवळ ठेवा. कड करतो राज, कड. आणि जोपर्यंत तुमच्या तोफांचा आवाज येत नाही राज, तोपर्यंत हा बाजी प्राण देणार नाही राज. काळजी करू नका राज. यावं राज, यावं राज. राज घ्या मुजरा.
मला असं वाटतं हा मुजरा बाजीच्या जीवनातला राजांसाठी अखेरचा मुजरा होता. बाजीनं मुजरा केला, राजे पालखीमध्ये बसले, राजे निघाले, राजांची भवानी बाहेर पडली, राजांना कौल मिळाला, सर्वांचा पराजय झाला, राजे गडावर चढायला लागले. मात्र इकडे खिंडीवर काहीतरी हालचाली म्हणून सिद्धी थांबला. 3,500चा आवाज आला, हल्ला करो, मार झालो, तोड झालो. अरे क्षणार्धामध्ये राख रांगोळी व्हावी एवढं सैन्य धावून आलं. 300 मावळ्यांनी कडं केलं होतं, 50 आणि 100, 100 आणि 200, 200 आणि 500 कापायचं ठरलं होतं. बाजी मात्र दानपट्टा घेऊन तलवार घेऊन उभा होता. जो येईल तो कापायचा, जो येईल तो कापायचा, जो येईल तो कापायचा. ढाल नव्हती, त्यामुळे एखादा यायचा बाजीच्या पोटामध्ये भाला घालायचा, एखादा यायचा बाजीच्या पोटामध्ये भाता घालायचा. भाले भाते, भाले भाते असे बरेच बाजीच्या पोटात गेले होते. इंच इंच जखमा बाजीच्या पोटाला झाल्या होत्या, तरी सुद्धा बाजी उभा होता. लक्षात आलं, अरे पोर्तुगीज शरण आले होते. सिद्धी मसुदाला पोर्तुगीज म्हणजे इंग्रज. त्यांच्या बंदुकीतली एक गोळी धाडली, बाजीच्या चेतेमध्ये घुसली, वरमी लागली, बाजी खाली कोसळला. आता उठायला जागाच नव्हती, पण बाजी राजांच्या तोफाचा आवाज आला नव्हता. बाजी पुन्हा उठायचा, पुन्हा खाली पडायचा, पुन्हा उठायचा, पुन्हा खाली पडायचा. तेवढ्यामध्ये राजे गडावरती पोहोचले आणि गडावरून 5 तोफांच्या फैरी लावण्यात आल्या. त्या तोफा राजांच्या रूपानं बाजीला म्हणत होत्या, बाजी पोहोचलोत बाजी आम्ही, ओ बाजी पोहोचलोत बाजी आम्ही, घर तुमची वाट पाहतोय बाजी, राजा तुमच्या स्वागताला तयार आहेत बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. या 5 तोफा बाजीला बोलवत होत्या. ऐका रे, बाजी सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता, जगण्यासाठी नाही हो, फक्त आणि फक्त मारण्यासाठी. महाराज बाजी मुजरा करून मेला, राजांसाठी गेला. मी एवढं उदाहरण याच्यासाठी सांगितलं तुम्हाला. बाजी, तानाजी, शिवानावी, येसाजी, मुरारबाजी, प्रतापराव असे इतिहासातले अनेक उदाहरण तुम्ही अभ्यास करा. ही प्रत्येक समाजातली वेगवेगळी उदाहरणं आहेत. एक नावी समाजाचं रक्त मराठ्यावर किती प्रेम करत होतं, एक माळी समाजाचं रक्त मराठ्यावर किती प्रेम करत होतं, एक नाभी समाजाचं रक्त, एक मुसलमान समाजाचं रक्त राजावरती किती प्रेम करत होतं. हे आमच्या मुलांना शिकवावं, हे नाते जोडावं. हिंदू मुस्लिमाची दंगल नका शिकू, भांडण नका शिकू, हे शिकवा की एक मदारी मेहतर नावाचा मुसलमान राजांसाठी प्राण द्यायला तयार होता, एक शिवा नावी समाजाचा पोरगा राजांसाठी नातं जोडायला तयार होता, एक बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण समाजाचा मुलगा राजांसाठी नातं जोडायला तयार होता. हे आमच्या मुलांना शिकवा. त्या दिवशी कीर्तन सफल होईल. याला नातं जोडणं म्हणतात. महाराज कळलं आम्हाला, नातं जोडलं, कुणी जोडलं, द्रौपदीनं जोडलं म्हणून म्हणण्याचा अधिकार मिळाला. भाविकाची आवडी देवा, आणखी कुणी जोडलं, कानोपात्रेनं जोडलं. महाराज कानोपात्रेनं जोडलं, इतकं सुंदर जोडलं, देवाच्या पायाशी जोडलं, जनाबाईनं जोडलं, देवाच्या पायाशी जोडलं. हो, मला असं वाटतं नाथबाबांच्या पत्नी गिरजाबाईचा नंबर आलाय त्याच्यात, गिरजाबाईनं जोडलं म्हणून सगळ्यांना अधिकार मिळाला. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, भाविक बनण्याचा अधिकार मिळाला. मग तुम्ही आतापर्यंत सांगितलेलं कीर्तन घरी घेऊन जा. नातं जोडा बाजी प्रभू सारखं, नातं जोडा सैनिकाच्या पत्नी सारखं, नातं जोडा द्रौपदी सारखं, नातं जोडा केवटा सारखं, नातं जोडा. कीर्तन सुरू झाल्यापासून आतापर्यंत सांगितलं याच्याशी मिळेल काय, तुम्ही भाविक व्हाल देवाच्या आवडीचे. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, विठोबा रखुमाई कुमारी तो बार कुमा, तो बार ते सेवा करा. तुम्ही भाविक बनाल, भाविक बना. अभंग कळालाय तुम्हाला. देवाच्या आवडीचा भाविक द्रौपदी सांगितले मी तुम्हाला. अनेक उदाहरणं दिली. तुम्हाला कुठलं तरी याच्यातलं भाविक बनण्याचा प्रयत्न करा. नेमकं सध्या असं झालंय महाराज, लोकाला असं सोपं आवडत नाही बघा. पंढरपूर, जनाबाई, मीराबाई, राधा, लोकाला असलं आवडणं. लोक काशीला जातात मारायला. लई लोकांची गर्दी महाराज काशीला. महाराज कशाला जातं रे काशीला? राग नका येऊ देऊ माझं, मी तुम्हाला खरं सांगतो. काशीला मेल्यावर मोक्ष आहे महाराज, मेल्यावर मोक्ष आहे काशीला. आणि आमच्या पंढरपूरला जिवंतपणी मोक्ष आहे. मी दोन्ही प्रमाण देतो तुम्हाला बरं का. काशीला मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, पण माऊली म्हणतात परी वेचने लागे शरीर ती गावी. मरावं लागतं. पंढरपूरला तसं नाही. तो का म्हणे मोक्ष
देखिल्या कळस जिवंतपणी मोक्ष. आमच्या गावात एक अण्णा गेला बरं का. अण्णा तुम्ही अण्णा आहेत, पण आमच्या गावातला अण्णा जरा विचित्र होता. आमच्या गावातल्या अण्णाला चोर अण्णा म्हणायचे लोक. चोर अण्णा का म्हणायचे माहितीये का? हे आमच्या अशोक अण्णा रोज कीर्तन ऐकत आहेत बरं का. ऐका इथं जेवढे अण्णा आहेत त्यांना राग नका येऊ देऊ रे बाबा बरं का. त्याला आमच्या गावात चोर अण्णा म्हणायचे. का माहितीये का? ते काही चोरायचंच महाराज. डबर हान मुरुम हान काही चोरतेत महाराज लोक. काही बी हो सप्त्याच्या मंडपात आले की चपलाच घेऊन जाय, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, पकवाजाची कणिकच घेऊन जाय. आता कणिक न्यायसारखी गोष्ट आहे होय ती. पकवाजाची कणिकच नाही, मायकावाल्याचा दांडाच घेऊन जाय, कुणाचं कापूसच येचून आण, कुणाचे मकाचे कणस आण, कुणाचा ऊसच तोडून आण, कुणा काय चोरतेत महाराज. नावच पडलं त्याला चोर अण्णा. चोर अण्णा आला रे म्हणून तरच लोक दरवाजे लावायचे महाराज. नको रे बुवा म्हणायचे. 60 वर्ष चोऱ्या केल्या महाराज. 60 वर्ष. आणि 60 वर्षानं त्याला पालता येणार ना विठ्ठल महाराज. आणि ते गावच्या वाट्यावर बसायचं. वाट्यावर बसून काही गप बसत नव्हतं. तांबाखू मळायचं आणि गावातल्या चुगल्या लावायचं. गप काही बसलत नाही बा. लई माणसं असतात असे महाराज. गप बसत नेमकं काय पूर्वीच्या काळात मंदिराच्या समोर वट्या असायचे आणि वट्याच्या मंदिरामध्ये पोथी लावायची. कीर्तनं भजनं कमी होते, पोथ्या लावायची. आमच्या गावात काशीखंड नावाचा ग्रंथ लावला होता. भोंगा त्याचा बाहेर होता. चोर अण्णा वाट्यावर बसलेला होता, तंबाखू मळीत होता. आणि तेवढ्यात पोथी सुरू झाली आणि काशीखंडातून वर्णन आलं, एखादा माणूस जर काशीला मेला तर त्याला कसल्याच चोरीचं पाप लागत नाही. अण्णाच्या हातातली तंबाखूच गळून पडली. बाबो लय सोपं राव म्हणला. एवढ्या दिवसाच्या चोऱ्या निघून जातात. 10:30ला तर फोन लावला त्यानं मला. नेमका जिओचं कार्ड आलं तर महाराज त्यावेळेला फुकटच नेमकं ते. लई लोकांनी फायदा घेतला महाराज त्याचा. आता लय अवघड झालं. डबल रेट केलेत महाराज त्यांनी. आता डबल मिस कॉल सुरू झाले महाराज. पूर्वी ते फुकटचं महाराज काही काही इतके येडे आहेत महाराज. त्या जिओच्या कार्डावर मिस कॉल हाणतात पागल. अरे येडा आहे का काय? फुकट आहे ती. आणि ते जिओचं कार्ड आलं तर मला फोन लावला त्यानं सकाळी. झालो बाबा कुठे? म्हणलं घरी आहे. कोण बोलतोय? म्हणले अण्णा. म्हणलं अण्णा काय मिळ? म्हटलं घरी यायला लागलो. म्हणलं कशाला? म्हणले यायला लागलो. म्हणलं अण्णा कशाला यायला लागला बुवा? अण्णा यायचं तर स्वपा घेऊन जायचं. ते चोर अण्णाच ना ती. न्यायचा स्वपा. मी आपलं स्वप्याला धरूनच बसलो विठ्ठल महाराज. आमच्या बायकोला म्हणलं तू टीव्ही धर आहे पोराला. म्हणलं खेळण्या धरा सावधान. अण्णा आलाय आम्ही पकाड धरूनच. ते म्हणला हो बाबा वस्तू नका धरू. म्हणला चोरीचा प्लॅन नाही म्हणला. मग कशा करता आलती? म्हणजे मार्ग विचारायचा होता. म्हटले कुठला? म्हणजे काशीचा. गावात काय मिळ? मी गावात पोथी ऐकली ना, त्याच्यात वर्णन आलं. म्हटलं एखादा माणूस जर काशीला मेला त्याला चोऱ्याचं पाप लागत नाही. म्हणलं अण्णा तुम्ही गावात कोणाची सोयरीक होऊ दिली नाही अण्णा. साऱ्या गावाच्या सोयरीकी तुम्हीच मोडल्यात अण्णा. अहो अण्णा 4 आण्यापासून 13 रुपयाला गायछाप झाली अण्णा, तरी तुम्ही विकत घेतली नाही अण्णा. दुसऱ्याच्याच हाणल्यात तुम्ही अण्णा. तुम्हाला जमत असतं का? नाही म्हणला द्या पत्ता. म्हणलं असं नाही जायचं कडे. हे काय म्हणलं पंढरपूरला चाल लय मोठ्या संस्था आहेत आमच्या तिथं. नाही म्हणला काशीला जायचं. मी दिला पत्ता. एक आमचे मित्र आहेत काशीला राहायला या विठ्ठल महाराज आम्ही बरोबरच होतो. दिला त्यांचा पत्ता. म्हणलं कशाचं जाईल. पण त्या शास्त्रीचाच फोन आला मला काशीहून एक दिवस. हॅलो बाबा तुमच्या गावचे अण्णा आलेत. मला जरा जपून राह. तो हे पुस्तकं आणील म्हणलं. सारं ते गेलं शिकायला आणि तो हे पुस्तक ऐकीन म्हणलं. ती 6 महिने त्या शास्त्रीची राहायला निवृत्ती महाराज. सकाळी बदामाचा शिरा आणायचा, संध्याकाळी जिलेबी आणायचा. बमची बम झाला. मरायला गेलं सुधारलं. 6 महिन्यानं त्याला वाटलं कशाचं मरतो मी. आलं गावाकडं. सुनानं चहाचा कप दिला, बशी तोंडाला लावली, चहाचा फुरका वाढायला गेला, अटॅक आला जाग्यावर मेला. मरायचं कुठं होतं? काशीला. मेला कुठं? गावात. आमच्या गावातल्या बाळूनी चटकून फोन लावला. अण्णा बाबा अण्णा गेले. म्हणलं काशीला? म्हणले नाही गावात. मग आम्ही आपले 10-5 जण गेलो. त्याची ताटी बांधली. तिथं गेल्यावर मला माहिती झालं 4 पोरं त्याला. कुठं आहेत? म्हणजे डॉक्टर आहेत. लावा फोन. पुन्हा फोन लावले तर 3 पोरं उस्तीनात. 2 होते कोकणात, 2 होते विदर्भात. एकानंच उचलला. हॅलो म्हणलं गावचा महाराज बोला. म्हणलं अण्णा गेले. कसं काय? म्हणलं जीव गेल्याच निमित्त झालंय. निघा 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 निघा. आता पोरग येऊस तर आपल्या मराठवाड्यात पद्धत आहे. चौरंगावर मड मांडतात, 6 इंचाचा खिळा ठोकतात, रुपयाचा ठोकळ्या, शेणाचा गोळा, अगरबत्त्याचा घमघमाट, 10-5 म्हाताऱ्या रडायला. लयच भारी राहतं महाराज. माड्याच्या भोवतालचं रडणं म्हणजे लय भारी महाराज. माड्याच्या भोवतालच्या म्हाताऱ्या म्हणजे ब्रेक्केबाद 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 अशी जाहिरात राहते त्याला. समजा इकडून एखादी गाडी आली, इकडून एखादी गाडी आली आणि मधात कार्यक्रम चालू आहे. गाडी कोणाची हे काय मिळू नाही. गाडीचा आवाज आला की डोक्यावर पदर घेतला की सुरू होतं. आता सखीची जिपकार येऊन तर ना. पोरगी आली की रोड, पोरगा आलं की रोड. जे रडायला सुरू झालं. 5:30ला पोरगा आलं. मी म्हणलं डॉक्टर करा तयारी करा सरपणाची. असं कुठपर्यंत माणसं ताट येतात? ते म्हणलं हे सरपणात जाळीत असते आमच्या अण्णाला. म्हणलं मग कशात जाळायचं?
नाही म्हणला आमच्या म्हाताऱ्याची इच्छा होती म्हणलं काशीला मारायची. आम्ही 4 डॉक्टर आहेत, काय पैशाला कमी आमच्याकडं, काशीला न्यायचं म्हणलं अण्णाला. म्हणलं पागलेस काय, आपल्या बिडून काशी 3000 किलोमीटर आणि एवढ्या लांब खांदा खांदा खांदा. ते म्हणलं आपण रोजानी लिहू. रोजानी लिहू म्हणल्यावर माझ्या डोक्यात प्लॅन आला. जून महिना लागला होता, नेमकं जून महिन्यात आमच्या सप्त्याचे पटे पडत आहेत. जे आता डिसेंबर पासून सुरू झालं तर जून महिन्यापर्यंत सगळे बुक आहेत महाराज. एकदा का जून लागला, साखरे महाराज या झोपडी तर माझ्या कशाच्या तारखीन कशाचं काय पाऊस सुरू होतो, कोण घेईन कीर्तन आपले महाराज. मी लावला आमचा गणेश महाराजाला तराशीला फोन, हॅलो कुठे आहेत ते. म्हणले घरी इकडे चित्ते पिंपळगाव. म्हणलं या इकडे मोठा सप्ताह आलाय. ते म्हणलं हा जून महिन्यात. म्हणलं हो 3 महिन्याचा आहे. बापरे म्हणले मग बरं आहे राव. म्हणलं एकटे नका येऊ तुम्ही, एक गणेश महाराज, दुसरे आपले देवकर महाराज 2, आमचे प्रल्हाद महाराज 3, उंच उंच माणसं आणा, आणि 4 नंबर भागवत कथा कारण आपले आपले एवढे 4 बाद झाले बरं. हे 4 शेजारचे बरं, गणेश महाराज, देवकर महाराज, प्रल्हाद महाराज आणि दुसरे आमचे रामदास महाराज. त्या चौघाला घेऊन या म्हटलं. ते म्हणले कसं काय. म्हणलं या इकडे इथं आल्यावर सांगतो तुम्हाला, मोठा सप्ताह आहे. ते आले तिथं, त्यांनी ते मड पाहिलं. ते म्हणले हे काय. म्हणलं हे काय याला खांदा लावायचं. ते म्हणले हा काय माणसं आहेत राव, आम्ही तुम्हाला कीर्तन देतो तुम्ही खुशाला आम्हाला असले खांद्याचे सप्ते देताय. अरे म्हणलं 4000 रुपये रोज यार. ते म्हणले मग काय वाईट आहे, बरं आहे ना आपलं, पुढं वाईट आहे. म्हणले 3 महिने पुढं घोर नाही. चला म्हणले लावला खांदा, पोरग पुढं रामनाम सत्य मेलगा जितय, रामनाम सत्य मेलगा जितय, रामनाम सत्य मेलगा जितय. दर गावाला मुक्काम पडायचा. 10-5 दिवसांनी ते मड सडलं. ते गणेश तराशे महाराजांनी मला असा चिमटा घेतला. म्हणले बाबा फशीला राव म्हणले तुम्ही आम्हाला. कस काय हे असं असतंय काय. म्हणलं झालं काय फशीलं तुम्ही आम्हाला. म्हणलं झालं काय पण काय फशीलं. म्हणले उचललं तवा 4000 रुपये दिले, आता वास यायला लागला नाही आपले. तवा वास नव्हता काही नव्हता ना, आता 4000 वास घ्यायचा का आम्ही. म्हणलं मग तुमचं म्हणणं काय. ते म्हणले 5. अरे म्हणलं 5 तर 5 बाबा देतो ना 5000. कुठं नाही म्हणतात, जाऊ नका फक्त. पुन्हा कस तरी थांबून ठेवले. आता खांदेकरी थांबले, पण ते गावातलाच एक पाटील आला. ए देव बाप्पा उचला बरं. आमच्यात काय कोणी देव बाप्पा नव्हतं बा. 2 माळी 2 ब्राह्मण. आमच्यात पण कशाचं माळी ब्राह्मण नव्हतंच आमच्यात कोणी. म्हणलं पाटील तुम्ही देव बाप्पा कसं काय म्हणले. ते म्हणले तुम्हाला शिंडी नाही का शिंडी. सध्या लोक शिंडीला आणटीना म्हणतात, आणटीना. एक पोरगा मला मध्यवर्ती बस स्टँडला एकदा औरंगाबादच्या म्हणला होता, बाबा कुठे तुमचा आज आणटीना. म्हणलं तो ह्या बापाच्या माडीवर शहाणे काय लोक आहेत महाराज. आणटीना म्हणते उचला म्हणला मड. लोक गावात थांबून दे ना महाराज. मग नदीला मुक्काम पडायचा. 5 किलोमीटर काशी राहिली. अण्णाच्या अंगावर फडकं टाकलं. पोरग रेस्ट हाऊसला झोपायला गेलं. भजनी मंडळ लिंबात झाडाखाली. ऐका ऐका वास येतो म्हणून अण्णाच्या अंगावर फडकं. सगळे झोपले. मला आणि मी एकटाच राखन मुकादम ना. मी एकटाच राखन. 3:30ला मला झोप लागली. भजनी मंडळ झोपलं. पोरग झोपलं. या सगळ्याच्या झोपण्यात काय झालं, काशीहून एक येडं चलत आलं. त्याला अशी लांब दाढी. ते तिकून चलत आलं. थंडी सुटलेली होती. अंगार घ्यायलाच काही नव्हतं. आणि येड्यानं मड पाहिलं, पांघरून टाकलेलं. येडं म्हणलं माड्याला चल एक दी मला पांघरायला. चल गाड. येडं म्हणलं आता मड कुठं देत असतंय वय. मड द्यायना म्हणल्यावर ते येड्याने सोडले सुताळे महाराज. जशा सुताळ्या सोडल्या अण्णा त्याला ढकलून एवढं घुसलं त्याच्यात. घेतलं तोंडावर. वासाने 2-4 कुत्रे आले. अण्णा उचलला. हाडका सगड सुपडा साप अण्णाच. आम्हाला काय माहित रात्री ट्रान्सफर झालंय म्हणून आम्ही आपलं सकाळी उठलं की इडच उचललं गोईंग टू काशी. आम्हाला काही माहितीच नाही ना महाराज. ब्राह्मण गोळा झाले. कुठून आले बीड जिल्हा. बाबो लय लांब आले. म्हणलं लय पवित्र अन्न आणलाय घ्या ताटीवर. त्यांनी असा ताटीवर घेतला. आता आम्हाला बदललेलं माहित नव्हतं. आम्ही असं 4 बाजून उभं राहिलोत. ते म्हणले करायची का सुरुवात. म्हणलं ते म्हणले बोली लावतात याची. म्हणलं 1 लाखावर गेली बोली त्याची. म्हणलं बरं देऊ बाबा 1 लाख. 1 लाखावर द्यायचं ठरवलं. दुसरी एक पद्धत आहे तिथं. लय मोठे गावं सोडून गेलो असतो ना आपण काशीला. म्हणून ते ब्राह्मण काय करतात, कमंडलूचं गंगेचं पाणी हातामध्ये घेतात. त्याच्यात मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हणून ते पाणी माड्याच्या तोंडावर मारतात. आता आम्हाला रात्री बदललेलं माहित नव्हतं. ते म्हणले करायची का सुरुवात. म्हणलं हो गणेश मार झालं. म्हटलं सगळं तुम्हीच केलंय. तेवढं फडकं वाडा वर चढून. हे वर चढले आणि फडकं ओढलं तर उडीच मारली खाली. म्हटले बाबा घोटाळा झालाय राव. काय म्हणजे जेव्हा आपण अण्णाला उचललं होतं तेव्हा दाढी नव्हते राव. म्हणलं आता आली काय. ते म्हणलं हा. म्हणलं ए काही म्हणता का उगा आपलं. मी आपली टाच वर करून पाहिलं तर खरंच दाढी. यार म्हणलं मेल्यावर काय जास्त येते का काय. मी तर मागच सरकवलो बा. अवघड झालं बा म्हटलं आज. आता ब्राह्मण देवानी जसे मंत्र सुरू केले आणि जसं तोंडार पाणी मारलं तसं याड्यानं जांभळी दिली. हा
अहो येड्यानं जांभळी देणं बामन देवाचा काष्टा पिवळा होणं संगच म्हणलं 1 लाख ते मला तुला जिवंत आहे ती. मी तुम्हाला हसण्याकरता नाही सांगितलं. तुम्ही असे कितीही पैसे दिले तर काशीत मरण येणार नाही. सोपं काम करा, पंढरपूरला जा, जनाबाई बना, द्रौपदी बना, कानोपात्रा बना. मंदिरात जागा मिळेल, कानोपात्रेला मिळते भावानं. ऐका, जनाबाईच्या घरी देव जातो भावानं, द्रौपदीला चिंदी बांधली म्हणून अनंत साड्या पुरवतो भावानं. या सगळ्या गोष्टी भावासाठी आहेत. म्हणून भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.